नमस्कार. फायनली आपण गाडीमध्ये चढलेलो आणि आता आपल्याला चिपळूणला जायचं आहे. आणि हा जो रूट आहे तो पालवणमधून पुढे मांडकी करत पुढे वहाल फाट्याला जाऊन मिळतो. तुम्ही बघितलात तर हा जो वहाल फाट्यामधून आतमध्ये जाणारा रोड आहे पालवण, त्याच्यानंतर मांडकी, त्याच्यानंतर आगवं असेल तर अतिशय सुंदर रोड आहे. इथला जो कोण असेल कार्यकर्ता त्यानं चांगला रोड बनवला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण का तुम्हाला खड्डे कमी प्रमाणात बघायला मिळतील आणि मुंबई गोवा हायवेपेक्षाही अतिशय सुंदर रोड हा तुरंबव गावात जातो. हिवाळ्याचे दिवस चालू असल्यामुळं सकाळचा प्रवास करायला एक वेगळीच ऊर्जा आणि फ्रेश वाटतं. तुम्हाला बऱ्याच प्रमाणात धुकं दिसत असेल. गाडीचा बोर्ड बघितला असाल तुम्ही, चिपळूण शारदादेवी मंदिर तुरंबव. म्हणजे ही जी गाडी आहे ती सकाळी चिपळूण डेपोमधून तुरंबव गावाकडे यायला निघते आणि इकडे 20 मिनटं थांबून परत ती चिपळूण डेपोला जाते. आणि आपण आता परतीचा प्रवास करतोय. म्हणजे हे बोर्ड तुम्हाला उलटं दिसतंय. आपण तुरंबव मंदिराकडून चिपळूणकडच्या डेपोकडे जातोय. थोड्याच वेळात पालवण गाव येणार आहे. आणि तुम्ही बघितलात हे बघा, हा पालवण स्टॉप आहे. कोणी पालवण गावातील असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कशी आहे ती कमेंटद्वारे नक्की कळवा. इथे पालवणचा संघटनेचा रिक्षा स्टँड आहे. तुम्ही बघितलात तर इथे रिक्षा लागतात. आजूबाजूच्या गावात जाण्यासाठी इथे रिक्षा असाव्यात. आपण सुद्धा नवीन आहोत इथे. इथे पालवणमध्ये बाजारपेठ भरत असावी, कारण इथे मच्छीवाल्या आणि इथे थोडंसं छोटं असं मार्केट दिसतंय आपल्याला. आता पालवणमधून आपण पुढे सरकलेलं आहे. इथे एक कॉलेज आहे, पालवण कॉलेज. तुम्ही जर ड्रायव्हिंग बघितलात तर अतिशय खतरनाक ड्रायव्हिंग करताना तुम्हाला दिसत असेल. आणि तुम्ही बघितलात तर कोकणातील ड्रायव्हर हे त्यांचं कौशल्य असतं. वेड्यावाकड्या जे वळणं असतात त्यातून ड्रायव्हिंग करायचं सोपं नसतं. त्याच्यामुळं त्यांना हॅट्सअप मानलं पाहिजे. समोरून बघा, तुम्हाला एक छोटा डमडम येताना दिसत असेल. तर या रस्त्याला बऱ्याच वेळा डमडम जास्त असतं. जर पूर्वी कोकणामध्ये बऱ्याच वेळा हे प्रायव्हेट गाड्या असायच्या, त्याला आपण वडाप म्हणतो. पण अजून पण तुम्ही या रूटला गेलात, सावर्डा, त्याच्यानंतर
आरवली असेल, त्याच्यानंतर हे व्हाळ फाटा असेल, तर तुम्हाला बऱ्याच वेळा डमडम दिसतील अशा प्रकारची. आता देवरुख साईडला वगैरे पूर्वी होती, पण आता थोडी बंद झालेत वडा. पण या बाजूला तुम्ही बघितलात तर अजूनसुद्धा डमडम आहे. आणि आता तुम्ही बघितलात एक डमडम गेली. याचा फायदा काय होतो, जेव्हा ह्या ज्या गाड्या असतात त्या फक्त नवरात्र उत्सव असतो त्याच्यामधून असतात फक्त या गाड्या. आणि या डमडमच बऱ्याच वेळा जेव्हा विशिष्ट वेळेत पोचायचं असतं तर या डमडमचा फार वापर होतो. आणि इथल्या या गावांना या डमडमचा फार मोठा फायदा होत असेल असं मला तरी वाटतं. शाळासुद्धा चालू झालेल्या आहेत, शाळा कॉलेज. तुम्ही बघितलात तर मांडकी खांबेवाडी स्टॉप आलेला आहे. म्हणजे आपण आता मांडकी गावात पोचलेलं आहे फायनली. आणि तुम्ही बघितलात तर या गावांना बरीचशी कॉलेजेस जवळ आहेत. जवळ ते फार्मसी कॉलेज आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्यानंतर मगाशी जे पालवणचं कॉलेज गेलं ते सुद्धा जवळ आहे. अशी वेगवेगळी कॉलेजं जवळ आहेत. त्याच्यामुळं ही जी गावं आहेत आजूबाजूची ती फुल डेव्हलप झालेले आहेत. आणि येथील रस्ते पण खूप सुंदर आहेत. आतमध्ये बघितलात तर तुम्ही जरा पण खड्डा दिसणार नाही तुम्हाला रस्त्यामध्ये. अशा प्रकारे आपण तुरंबव, त्याच्यानंतर पालवण, मांडकी अशा सुंदर गावांमधून आज प्रवास केलेला. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हा नक्की कळवा. आणि व्हिडिओवर जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन स्थळं आपण घेऊन येऊ. धन्यवाद.